सर्वांना नमस्कार. तर मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25मधील जो CP मुंबईचा घटक आहे त्या CP मुंबईच्या घटकाचा निकाल हा फायनल लागला होता आणि त्यानंतर आक्षेप घ्यायला सांगितलं होतं 2 दिवस. म्हणजे जी काही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ती ऑफिशियल अनाऊन्समेंट झालेली होती. रात्री 9:30-10 वाजताच्या दरम्यान निकाल आलेला होता आणि त्यानंतर 2 दिवसाचा अवधी तुम्हाला दिलेला होता आक्षेप घेण्यासाठी. म्हणजे हा जो निकाल आहे तो ऑफिशियल जो अनाऊन्समेंट झाला त्याच्यावरती जर तुमचे काही आक्षेप असतील तर ते नोंदवायला सांगितलेले होते. आणि त्यानंतर खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते की सर आक्षेप घेतलेल्यांचं काय होणार. दुसरी गोष्ट, जर आक्षेप घेतला आणि जर डिपार्टमेंटने जरी मान्य केला तर तो निकाल बदलणार का हा एक विषय. नंतर मुले बाद केली जातील का, जॉईनिंग कधी होईल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉईनिंग कधी होईल आणि लेट होणार का हा एक प्रश्न आहे. आणि पुढील टप्पे कोणकोणते आहेत, म्हणजे जॉईनिंगच्या अगोदर काही टप्पे आहेत का, ते कोणकोणते आहेत, अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ हा असणार, लक्षात ठेवा. तर सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा महत्त्वाचे अपडेट दिले जातात. परिपत्रक असतील, JR असतील, बिनतारीख संदेश असतील, पेपरमधील कात्रणं असतील किंवा जे काही असेल ते सगळं टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते जाऊन तुम्ही बघून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ पहिला शेवटून बघायला विसरायचं नाही बघा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की निकाल लागल्यानंतर 2 दिवस आक्षेप घ्यायला सांगितलेले होते, म्हणजे 29 तारखेपर्यंत आक्षेप घेण्यासाठी दिलेले होते आणि त्यानंतर आता 2 दिवस झालेत, अजून कोणतेही अपडेट नाही. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आक्षेपला 2 दिवस गेले. जेवढे काही आक्षेप असतील, कुणाकुणाला ज्या मुलामुलींना वाटत होतं की आमचे मार्क एवढे होत नाहीत, तेवढे होत नाहीत, कमी होऊन आलेत किंवा जे काही असेल, किंवा इतर जे काही सिलेक्शन झालेली मुलं असतात त्यांच्यावरती ऑब्जेक्शन असतील, मग असे जे काही ऑब्जेक्शन आहेत ते डिपार्टमेंटला गेलेले आहेत. आता जे काही ऑब्जेक्शन आहेत दिलेल्या टाईममध्ये रात्री 9 वाजेपर्यंत घ्यायला सांगितलेले होते 29 तारखेपर्यंत, तेवढेच ऑब्जेक्शन हे ग्राह्य धरले जातात आणि त्याच्यावरती विचार करून योग्य तो निर्णय पुढे घेतला जातोय. आता सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत जेवढे ऑब्जेक्शन घेतलेत निकालावरचे म्हणतोय, फायनल निकालाचे बोलतोय, हा अंतरिम निकाल आहे, अंतिम नाही. म्हणजे याच्यामध्ये बदल होऊ शकतात, लक्षात ठेवायचं. ज्याने निकाल वाचला त्याच्यामध्ये मी विश्लेषण केलेलं होतं की अंतरिम आणि अंतिम ह्यातला फरक 2019 पासून ते आतापर्यंत सगळ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करतोय. सो अशा पद्धतीनं ज्यांनी आक्षेप घेतल्यात त्या आक्षेपावरती निकाल बदलला आहे का हा सांगतोय. पाठिंबाच्या भरतीमध्ये जो काही निकाल आलेला होता त्याच्यावरती ज्या मुलांनी असे ऑब्जेक्शन घेतलेले होते त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने चेंजेस झालेले नाही आहेत. तरीसुद्धा एकाच दुसरा जर चेंजेस घ्यायचं म्हटलं तर डिपार्टमेंट त्याच्यावरती विचार करेल आणि अजूनसुद्धा जे गेलेले किंवा आलेले मेल असेल डिपार्टमेंटला त्याच्यावरती आता शॉर्टलिस्ट करून जे काही मेल असतील ते जे काही रिडिंग आहे ते पूर्ण करून, जर एखाद्यावरती अन्याय होत असेल त्याचा विचार करून जर चेंज करायचा असेल तर पुढील 3 दिवसामध्ये, पुढील 2 ते 3 दिवसामध्ये हा चेंज झालेला ऑफिशियल परिपत्रक येईल. समजा बाय चुकीनं, एखाद्या चुकीमुळे एखाद्या मुलगीचा निकाल राहिला असेल किंवा सेम एज असेल किंवा मार्क जास्त असतील आणि त्याला वेटिंग लिस्टला टाकले असतील, अशाच काही जे काही घटना असतील त्या फक्त इथे विचार केला जातील. बाकी कोणतं, म्हणजे पाठीमागं फिजिकलवरती आत्ता ऑब्जेक्शन गेला आहे, लेखीच्या स्कोरवरती आत्ता ऑब्जेक्शन गेला आहे, ते चालणार नाही, लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत टोटल मार्क आणि तुमच्यावरती झालेले जे काय अन्याय असतील, आक्षेप असतील, ते तिथं मांडायला सांगितलेले होते. सो पुढच्या 2-3 दिवसामध्ये जर त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील तर 100% पुढचे म्हणजे कमीत कमी 5 तारखेच्या आसपास जर चेंज ॲक्सेप्ट केला तर आणि तरच एखादं परिपत्रक येईल, नाहीतर नाही येणार आहे असे निवड आधी पुढं जाईल. आता हे झालं आक्षेप घेतलेल्यांचं काय होईल आणि कशा पद्धतीनं काय होणार. दुसरा मुद्दा, निकाल बदलणार का. जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं एखाद्या मुलगीवरती जर अन्याय झाला असेल टोटल स्कोअरमध्ये आणि किंवा तिला बाहेरच काढला असेल तर आणि तरच निकाल बदलणार. अदरवाईज पाठिंबाचे आपला अनुभव सांगतोय, अजूनपर्यंत फायनलचा निकाल कधी जास्त करून बदललेला नाही आहे. जर एखादी मुलगी डॉक्युमेंटमधून बाहेर पडली तर आणि तरच निकाल बदलल्यात, अदरवाईज म्हणजे ती मुलं वेटिंगमधली उचललेली होती, अशा पद्धतीनं. आता अजून एक इन्फॉर्मेशन म्हणजे वेटिंग कशा पद्धतीनं उचलतात, त्याची कालमर्यादा किती असते, कशा पद्धतीनं JR आहे, त्याच्यावरती तरतुदी कशा पद्धतीनं आहेत, महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार सांगतोय. तर एकंदरीत अतिशय महत्त्वाचा विषय, याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ येईल की कशा पद्धतीने किती मुलं उचलू शकतात. खूप साऱ्या मुलांची मेसेज आले तर 500 आणि 600 मुलं वेटिंगमधली उचलणार. हे गेल्या वेळेच्यापासून आतापर्यंत जसं चाललंय तसं चाललंय, म्हणजे 19च्या आधीपासून आणि 21, 22, 23 आणि 24-25 पोलीस भरती. सो लिगली काय इन्फॉर्मेशन नाही, ऑफिशियल जी तुमच्यापर्यंत हवी असेल ती आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. सो मुलं बाद केली जातील का किंवा निकाल बदलणार का, तर निकाल बदलणार नाही, परिणामी मुलेसुद्धा जास्त करून बाद केले जाणार नाहीत. ह्याच्या पुढच्या ज्या स्टेजेस आहेत म्हणजे मेडिकल आणि डॉक्युमेंट, जास्त करून मेडिकलचा काय विषय नाही, पण डॉक्युमेंटमधून जे ऑफिशियल दिलेल्या दिनांकापर्यंत नोटिफिकेशनच्या इन्फॉर्मेशननुसार जर डॉक्युमेंट नसतील तर आणि तरच बाद होतात, अदरवाईज नाही होत, लक्षात ठेवायचं. सो वेटिंग कशा पद्धतीने असणार आहे, त्याचा JR काय, तरतुदी काय, त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ येईल. त्यानंतर चौथा मुद्दा खूप महत्त्वाचा,
जॉईनिंग कधी एक गोष्ट खूप महत्त्वाची. ह्याच्या अगोदर ज्यावेळी मुंबई वगळता आणि अजून 3 घटक वगळता इतर सर्व जिल्ह्यांची जॉईनिंग होती ती 1 तारखेला दिलेली होती. सो त्या पद्धतीनं सगळ्या मुलांना मिळालेलं आहे. पण मी त्याच वेळी सांगितलं होतं की मुंबईची पण 1 तारखेला होईल असं मुलांना वाटत होतं. पण त्यावेळी लगेच व्हिडिओ बनवून मी सांगितलेलं होतं की 1 तारखेला CP मुंबईला जॉईनिंग वगैरे काय भेटणार नाही, कारण की मध्ये एवढ्या सजेस आहेत आणि 27 तारखेला निकाल लागला. त्याच्या आधी 20 तारखेच्या आसपास मी सांगितलेलं होतं, ज्यावेळी परिपत्रक आलेलं होतं सगळ्या जिल्ह्यांसाठी त्यावेळी सांगितलेलं होतं आणि ते तसंच झालं पुढं. सो अशा पद्धतीनं मुंबईला जॉईनिंग 1 तारखेला भेटणार नाही असं बोललेलं होतं. 1 तारीख झालेली आहे किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही बघितलं आहे त्या पद्धतीनं अजूनही जॉईनिंग भेटलेलं आहे. अजून 2 स्टेजेस आहेत आणि त्यानंतर पुढचा प्रोसेस आहे, लक्षात ठेवायचं. सो जॉईनिंग कधी हा एक विषय किंवा जॉईनिंगला लेट होणार का? 100% जॉईनिंगला लेट होणार, कारण की मुंबईचा आकडा खूप मोठा आहे. 3600 जागा आहेत, लक्षात ठेवा. सो एवढी सगळी ॲट अ टाईम बोलवत नाही, टप्प्याटप्प्यानं बोलवलं जातात. जसं ट्रेनिंग सेंटर असतील त्या पद्धतीनं ट्रेनिंग सेंटरची स्ट्रेंथ असेल त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं बोलवले जातील, याची नोंद घ्यायची आहे. अचानक सगळ्यांना ॲट अ टाईम जॉईनिंग भेटत नाही, लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या ज्या पद्धतीनं निकाल लागला त्या त्या पद्धतीनं बोलवलं जातील आणि नंतर वेटिंगवाल्यांना ट्रेनिंगला वगैरे 1 वर्षाचा पिरियड याच्यामध्ये जाऊ शकतो, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे कुणीही गडबड करू नका, हे सगळं डिपार्टमेंटच्या हातात आहे. त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं बोलवल्यानंतर ही सगळी अचानक सगळी ट्रेनिंगला पाठवत नाहीत, तिथं हेडक्वार्टरला ठेवून त्यांच्याकडून सगळी कामं करून घेतात, लक्षात ठेवायचं. पाठीमागच्या भरतीमध्ये अक्षरशः 3-3 महिने 4-4 महिने पोरांना मुख्यालयामध्ये ठेवून घेतलेलं होतं, लक्षात ठेवायचं. सो ही अवस्था पाठीमागची सांगतोय. सो अशा पद्धतीनं आता जर तुम्हाला 15-20 दिवस मिळाले तर तुम्हाला जेवढं फिरायचं आहे, जेवढं एन्जॉय करायचं आहे आत्ताच करून घ्या, कारण की ऑफिशियल तुम्ही वर्धेवर गेल्यानंतर कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला वेळ भेटत नाही, लक्षात ठेवायचं. सो तुमचं काही कामं असतील महत्त्वाची तर तुम्ही आत्ताच करू शकताय. सो जॉईनिंगला लेट होणार का? 100% जॉईनिंगला लेट होणार. ह्याच्यानुसार मी जसं मगाशी सांगितलं त्यानुसार जशी स्ट्रेंथ असेल त्या पद्धतीनं बोलत जातील. 15-20 दिवसाच्या अवधीनंतर या सगळ्या गोष्टी होत जातील. ह्या महिना एंडसुद्धा होईल, एवढं लक्षात ठेवायचं. एवढा वेळ ह्या CP मुंबईच्या जॉईनिंगला होणार, एवढं लक्षात ठेवायचं. सो इतर जिल्ह्यांचे जे काही कमी जागेची संख्या होती त्यामुळे त्यांना ॲट अ टाईम या जिल्हा तो जिल्हा हा घटक तो घटक मिळून या ट्रेनिंग सेंटरची जी स्ट्रेंथ असते ती भरली गेली आणि मुंबईला ओव्हर झाले, म्हणजे एक्स्ट्रा झालेत. सो अशा पद्धतीनं हे जे काही जॉईनिंग असेल त्याला वेळ लागेल, एवढं लक्षात ठेवायचं. सो हा महिना पूर्णपणे जाऊ शकतो, एवढं लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं हे झालं आतापर्यंत, म्हणजे आक्षेप भेटल्यापासून ते ट्रेनिंगपर्यंत किंवा कशा पद्धतीनं काय. आता पुढील टप्पे कोणते आहेत अजून, तर ऑफिशियल याच्यामध्ये 2 टप्पे आहेत. सो ट्रेनिंग आणि जॉईनिंग ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. ट्रेनिंग हे जॉईनिंग हे 3रा टप्पा आहे आणि हे ट्रेनिंग जो आहे तो 4था टप्पा आहे. जॉईनिंग 3रा आणि ट्रेनिंग 4था टप्पा. त्याच्या अगोदर तुमचं पहिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर मेडिकल, अशा पद्धतीने 2 स्टेजेस होतील आणि हे 2 टप्पे पार केल्यानंतरच तुम्हाला जॉईनिंग भेटणार आहे, नंतर तुम्ही ट्रेनिंगला जाणार आहे. सो अशा पद्धतीने ह्याला अजून 1 महिन्याचा अवधी होऊन जाईल, लक्षात ठेवायचं. पावसाळ्यातसुद्धा जॉईनिंग होते, असं नाही की पावसाळा संपल्यानंतर होणार. पावसाळ्यातसुद्धा ट्रेनिंग होतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं कधी काय होईल काय सांगता येत नाही, पण हे सगळं डिपार्टमेंटच्या हातात आहे, लक्षात ठेवायचं. पण हे 2 स्टेजेस व्हायला अजूनसुद्धा 3,500 जी काही मुलं आहेत त्यांचं ऑफिशियल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे DV आणि मेडिकल व्हायला 1 महिन्याचा अवधी जाणार, लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी होत जातील, एवढं लक्षात ठेवा. सो हे झालं पुढील टप्पे कोणकोणते आहेत आणि कशा पद्धतीने काय काय होणार आहे, लक्षात ठेवा. सो ज्या ज्या मुलांनी वाट बघितली, खूप दिवस झालं मी सांगितलं होतं की व्हिडिओ बनवणार, पण गोवा पोलीस असेल किंवा त्या पद्धतीने अग्निवीर आर्मीची भरतीची लेखी परीक्षा असेल आणि इतर जे काही भरती आहे GD वगैरे त्यामध्ये बिझी असल्यामुळं तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता ऑफिशियल. यानंतर कोणते व्हिडिओ येणार हे सांगतोय. यानंतर मेडिकल कसं होणार, मेडिकलमधनं कोणकोणत्या पॉईंटमधून बाहेर काढलं जातं आणि त्याच पद्धतीनं कागदपत्रे कोणते आणि कोणकोणते डॉक्युमेंट कोणकोणत्या कालावधीतले लागतात, अदरवाईज तुम्ही डिस्क्वालिफाय होताय, असं सगळी इन्फॉर्मेशन पुढचा व्हिडिओ असणार आहे. जवळजवळ 38 मेडिकल पॉईंट तुमच्यावरती समजून सांगतोय, सेंट्रल डिफेन्सचे आणि स्टेट डिफेन्सचे. हे 38 मेडिकल पॉईंट कोणकोणते आहेत, कशा पद्धतीने होतात, स्ट्रिक्टली असतात काय, डिस्क्वालिफाय करतात काय, आणि सेम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाबतीत कोणकोणते डॉक्युमेंट हे लागतात आणि लागतातच, ह्याच्यावरती अतिशय महत्त्वाचा फ्यूडचा व्हिडिओ असणार आहे. फक्त जी मुलं आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करतील, या व्हिडिओला लाईक शेअर करतील, अशाच मुलांना हा व्हिडिओ भेटून जाणार, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर 100% लाईक करा. त्याच पद्धतीनं आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतर जे काही ऑफिशियल हे आहेत किंवा तुमच्या ज्या तक्रारी असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा तुमची नियुक्ती झाली हे जर आपल्याला कळवायचं असेल तर 100% या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. तुमच्या काय अडचणी असतील डॉक्युमेंटच्या बाबतीत, मेडिकलच्या बाबतीत, तर 100% ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो आतापर्यंत जवळजवळ 15,000-15,500 मेसेज पेंडिंग आहेत. सो जेवढा वेळ भेटेल तेवढा तुम्हाला द्यायचा प्रयत्न आपण करतोय. एखाद्या वेळेस रिप्लाय नाही भेटला किंवा लेट झाला तर कुणी राग मानू नका.
तुमच्यासाठीच मी आहे, पण सगळ्यांना टाईम मॅनेजमेंट आहे. सो ज्यांना ज्यांना तक्रारी असेल किंवा ज्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम असतील त्यांनी ऑफिशियल ह्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप करा. तुमचं मेडिकल बाबतीत असेल, जॉईनिंगच्या बाबतीत असेल, ट्रेनिंग बाबतीत असेल किंवा आक्षेप घेतलेल्या बाबतीत असेल, जे काय असेल किंवा तुमची निवड झाली असेल तर सगळे या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करून कळवायचा आहे. सो पुढील जे काही 2 टप्पे आहेत आणि ट्रेनिंगसाठी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तो संपतोय. तोपर्यंत धन्यवाद.